हॅलो फ्रेंड्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की या व्हिडिओचा टॉपिक काय आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूबवरती चॅनल कसा क्रिएट करायचा, थंबनेल कसा बनवायचा आहे, चॅनल ग्रो कसा करायचा आहे आणि यूट्यूबबद्दल काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला पॉईंट आहे की यूट्यूबवरती चॅनल कसा क्रिएट करायचा. तर आपल्या सगळ्यांचं गुगलवरती अकाउंट आहे, त्यावरून आपण यूट्यूब ओपन करू शकतो. आपण यूट्यूब ओपन केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये यूट्यूबच्या उजव्या साईडला खालती एक प्रोफाईलचं आयकॉन दिसतं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर क्रिएट चॅनल असा एक ऑप्शन येतो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर तिथे गेल्यानंतर आपल्याला आपल्या चॅनलची माहिती भरायची आहे. जसं की चॅनलचं नाव, जसं की तुम्ही चॅनलचं नाव ठरवलं असेल तर ते तुम्ही तिथे फिल करून घ्यायचं आहे. चॅनलचा प्रोफाईल फोटो तो तुम्ही गॅलरीमधून अपलोड करू शकता. चॅनलचा बॅनर, आता चॅनलचा बॅनर कसा बनवायचा, तर चॅनलचा बॅनर बनवण्यासाठी तुम्ही कॅनवा ॲपचा वापर करू शकता. तिथे तुम्हाला फ्रीमध्ये चॅनलचे बॅनरचे टेम्पलेट्स मिळून जातील. तर कॅनवावरून तुम्ही चॅनलचा बॅनर बनवू शकता. नंतर आहे चॅनलचा बायो. तर बायोमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, तर चॅनल कोणत्या टॉपिक रिलेटेड आहे किंवा तुम्ही चॅनलवरती कोणत्या टाईपचे व्हिडिओ पोस्ट करणार आहात आणि तुमच्या चॅनलची काही माहिती, तर हे तुम्ही सगळं चॅनलच्या बायोमध्ये अपलोड करायचं आहे. त्यानंतर चॅनलचा हँडल. तर चॅनलचा हँडल हा आपण आपल्याला हवा तसा सेट करू शकतो. तर हे सगळं सेट केल्यानंतर सेव्ह केल्यावरती आपला चॅनल क्रिएट होतो. तर पॉईंट 2 आहे की निश कशी सिलेक्ट करायची. आणि निश म्हणजे काय, तर निश म्हणजे ज्या टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात यूट्यूबवरती, तर तो कोणताही टॉपिक असू शकतो. फॅशन, ब्युटी, व्लॉग किंवा तुमची कोणती आर्ट असेल तर त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवू शकता, मेकअपबद्दल व्हिडिओ बनवू शकता, कुकिंगच्या रेसिपीबद्दल व्हिडिओ बनवू शकता. तर ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याची व्हिडिओ तुम्ही बनवून यूट्यूबवरती टाकू शकता. तर निश कशी सिलेक्ट करायची, तर ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि ज्यामध्ये तुम्ही खूप टाईमपर्यंत व्हिडिओ बनवू शकता. तर असा एखादा टॉपिक सिलेक्ट करायचा ज्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बनवू शकता आणि तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवायला मोटिवेट राहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही निश सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला निश कोणत्या निशमध्ये व्हिडिओ बनवायची ह्याबद्दलसुद्धा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी वेगवेगळ्या निशची टाईप्स तुम्हाला सजेस्ट करेन ज्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तर नेक्स्ट पॉईंट आहे की आपण व्हिडिओ अपलोड कशी करायची यूट्यूबवरती. तर यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आपण डायरेक्ट यूट्यूब थ्रू व्हिडिओ अपलोड करू शकतो. सेकंड आहे यूट्यूब स्टुडिओमधून आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो आणि थर्ड आहे क्रोम ब्राउझरमधून व्हिडिओ अपलोड करू शकतो. तर यूट्यूबमधून व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आपण डायरेक्ट यूट्यूब ॲप ओपन करायचं आहे. त्यामध्ये प्लसचं जे साईन असतं तिथे क्लिक केल्यानंतर व्हिडिओ, शॉर्ट्स, लाईव्ह असे 3 ऑप्शन येतात. तर त्यापैकी आपल्याला जर शॉर्ट्स अपलोड करायचे असेल तर शॉर्ट्स सिलेक्ट करायचा, लॉंग व्हिडिओ अपलोड करायची असेल तर व्हिडिओ ऑप्शन सिलेक्ट करून आपली व्हिडिओ सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे येतं थंबनेल ॲड करण्यासाठी. तर थंबनेल कसा बनवायचा, तर थंबनेल बनवण्यासाठी तुम्ही कॅनवाचा वापर करू शकता. कॅनवामध्ये वेगवेगळे फ्री टेम्पलेट्स ऑलरेडी आहेत, त्यांचा तुम्ही यूज करू शकता आणि सिम्पल थंबनेल बनवू शकता. तर थंबनेल ॲड केल्यानंतर आपण व्हिडिओचं टायटल आणि डिस्क्रिप्शन लिहिणार आहोत. तर टायटल, डिस्क्रिप्शन आपण ॲड केल्यानंतर आपण आपली व्हिडिओ शेड्यूलला लावूनसुद्धा अपलोड करू शकतो किंवा डायरेक्ट पब्लिशही करू शकतो. तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो. तर आता आपण व्हिडिओ अपलोड तर केली आहे, पण आता आपल्याला चॅनल ग्रो कसा करायचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती व्हिडिओ कशी काय पोहोचेल, तर ह्यासाठी आपल्याला यूज करायचे असतात कीवर्ड्स. तर कीवर्ड्स आणि टॅग्स हे आपल्याला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनच्या खाली आपण ॲड करू शकतो टॅग्स. कीवर्ड्स म्हणजे काय, तर ज्या वर्ड्सने तुमची व्हिडिओ ही सर्चमध्ये जास्त येईल आणि ती जास्त लोकांनी जर सर्च केली तर त्यांना ती दिसेल. तर असे जे कीवर्ड्स असतात ते वापरल्यावरती आपली व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचते. तर त्यासाठी आपल्याला आपल्या व्हिडिओचा SEO करायला लागतो.
तर SEO करण्यासाठी तुम्ही vidIQ हा ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलवरती घेऊन त्याला यूट्यूबसोबत लिंक केल्यानंतर तुम्ही तुमच्या कोणत्याही व्हिडिओचा SEO कंप्लीट करून घेऊ शकता आणि तशा प्रकारे तिथे तुम्ही टॅग्स पण ॲड करू शकता. मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये देईन की कशा प्रकारे असतं. त्यावरती सुद्धा जर तुम्हाला नवीन व्हिडिओ हवी असेल डिटेलमध्ये तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर SEO केल्यामुळे आपली व्हिडिओ ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते. तर यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठीच्या काही टिप्स ज्यामध्ये एक तर आहे की निश ही अशी सिलेक्ट करायची ज्यामध्ये तुम्हाला स्वतः इंटरेस्ट असला पाहिजे आणि ज्याच्या जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही बनवू शकता. कारण जर निश चुकली तर तुम्ही थोड्या टाईम नंतर व्हिडिओ बनवायला कंटाळा करणार आणि मग तुमचा तो चॅनल तसाच राहणार आणि ग्रो होणार नाही. सो निश सिलेक्ट करताना एकदम विचार करून तुम्हाला ज्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे तोच टॉपिक निवडून त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवायला स्टार्ट करा. दुसरी गोष्ट आहे यूट्यूब SEO आणि कीवर्ड्स. हे तुम्ही वेगवेगळ्या ॲपमध्ये सर्च करू शकता की कोणता कीवर्ड जास्त चालला आहे किंवा गुगल ट्रेंड्सवरती जाऊन तुम्ही बघू शकता की कोणत्या टॉपिक सध्या ट्रेंडमध्ये आहे आणि त्या टॉपिकवरती सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवली तर ती चालू शकते. तर असेच टॉपिकवरती व्हिडिओ बनवायची जे आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि ज्यांचं सर्च जास्त होत आहेत. त्याच्यामुळे असे अप टू डेट राहणंसुद्धा इम्पॉर्टंट आहे यूट्यूब व्हिडिओ बनवताना. आणि थर्ड आहे कीवर्ड्ससुद्धा असे सिलेक्ट करायचे जे जास्तीत जास्त रँकमध्ये आपली व्हिडिओ नेऊ शकतात. तर हे बेसिक डिटेल आहे ज्या प्रकारे आपण आपला यूट्यूब चॅनल सेटअप करू शकतो. ह्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी ते डाऊट क्लिअर करण्यासाठी नवीन व्हिडिओ बनवत राहीन. आणि तुम्हाला जर नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे हे जरी तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तरी मी ट्राय करेन की त्या टॉपिकवर मी व्हिडिओ लवकरात लवकर बनवेन. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.